या बाबा. राजवीर, तू भाऊसाहेब कुठे आहे रे? त्याची इथे गरज असताना नेमका तो नाही. फोन लाव त्याला आणि विचार कुठे आहे तू. काय विचार करतोयस बेटा? फोन लाव त्याला, विचार कुठे आहे तो. हो करतो. ते देवा, या घरात काय चाललंय तेच कळेल असं झालंय. आधी त्या यामिनीनी बजरंगावर नजर ठेवायला सांगितली मला, नंतर बजरंगाला पोलिसांनी उचलून नेला. म्हणजे नेमकं त्या यामिनीच्या मनात हाय तरी काय? आणि ही बावळट कुंदा तिथं देव पाण्यात बुडवून बसली या. कुंदे, ते देव बुडले पण बजरंगा नाही बुडायचा आपला. आत्या, आत्या तू असं का बोलतेयस? अगं म्हणजे तसं नाही, म्हणजे देव कसा बुडत्याला काढूचा आधार देत असतो तसा आपल्या बजरंगाला बी आधार देणारे देव, म्हणून म्हणले गे. काळजी करू नकोस. चालू द्या तुमचं, चालू द्या. नाही, लागत नाहीये त्याचा फोन. ऑफकोर्स हवे तेव्हा कधीच फोन लागत नाही त्याचा. जाऊ दे ना, इट्स ओके मम्मा. चल निघूया आपण. चल निघूया. मिस मयुरी, हा? घरी फोन करून कळवा. हो. हॅलो, मी बाबांना घेऊन घरी येते. देवा, तू ऐकलंस माझं. तुझा आशीर्वाद असाच आमच्या सगळ्यांवर कायम असू दे. आई, 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 हे पेढे ठेव देवासमोर. येताना घेऊन आलो आणि मी बाहेर थांबतो. हा? बाबा आले की तुला हाक मारतो. हा? ए आई, बाबा आले ग. यामिनी इथे सूत जमायला आली का काय? म्हणजे माझी सोन्याची कोंबडी आता अंड देणार नाही. अहो, अरे बजरंगा, पोलीस तुला अचानक घेऊन गेले. केलं नाही तुला? पोलिसांनी मारलं नाही ना तुम्हाला? हा? काही केलं नाही ना त्यांनी? अहो, अहो बोला ना. अहो, मी सुद्धा तुमची बायको. अहो, बरं, नाही हात लावत तुम्हाला. लागलं नाही ना काही?
बरे आहात का दोघी? डोंगरा एवढे उपकार झाले हो तुमचे. खरंच आज 1.5 वर्षांनी हे घरी परत आले. आमच्या घरात आनंद परत आला. खुश होतो आम्ही सगळे. पण अचानक पोलीस आले आणि यांना घेऊन गेले हो. आम्हाला काही कळेल असं झालं. खचून गेलो होतो आम्ही सगळे. पण तुम्ही देवासारखे धावून आला तो आमच्यासाठी. काकू काय करताय तुम्ही? प्लीज असे हात वगैरे जोडू नका माझ्यासमोर. हो, मी कोणी देव वगैरे नाहीये. माणूस आहे मी साधा. आणि माणुसकीचं नातं सगळ्यात मोठं नातं असतं. काही केलेलं नाहीये मी. कर्तव्य केलं माझं. दॅट्स ऑल. कुंदाताई, खर तर आम्ही हात जोडायला हवेत तुमच्या समोर. अहो मालकीनबाई, अहो काय करतोय तुम्ही? नाही आबा, आबा मी अगदी मनापासून बोलते. बजरंग नाहीसा झाला त्यानंतर तुम्हा सगळ्यांवर काय आघात झाला असेल ना याची कल्पना आहे मला. खरंच कुंदाताई, जेव्हा मला ती बातमी समजली ना तेव्हा खचून गेले होते मी. संपलं होतं माझं सगळं. मला सुचत नव्हतं काय करायचं. मला या सगळ्यातून सावरायला खूप वेळ लागला. आणि काय झालं माहिती का आबा, या सगळ्यात आपल्यातले गैरसमज वाढले. आणि त्याच्याबद्दल अगदी अगदी मला मनापासून वाईट वाटतंय. खरंच खरंच सॉरी. म्हणून आज तुम्हा सगळ्यांसमोर मी हात जोडून विनंती करते की जे झालं ना ते सगळं विसरून जा. कुंदाताई प्लीज. अहो मालकीनबाई, आम्ही कुठले बी काय बी आम्ही जास्त काळ मनात ठेवत नाही. हो, रागाच्या भरात मी काही कमी जास्त बोलले असेल तर मला माफ करावं. अरे नाही नाही कुंदाताई, काय बोलताय तुम्ही? तुम्ही का माफी मागताय माझी? बजरंगने जे काही केलंय ना त्यासमोर हे सगळं माफ आहे. कुंदाताई, इतके वर्ष बजरंगनी राजवीरच्या बाबांची बॉडीगार्ड म्हणून जी सेवा केली त्याची परतफेड आम्ही कधीच नाही करू शकलो. फक्त एवढीच खंत आहे की राजवीरचे बाबा कम नशिबी आहेत. नाहीतर आज त्या आपल्यामध्ये असते. मॅडम, तुम्ही रडू नका हो. यामिनी ऍक्टिंग करते का खरोखरची रडती? तिच्या मनाचा तर काही थानपत्ताच लागत नाही. यामिनी मॅमच्या डोक्यात नक्कीच वेगळं काहीतरी सुरू आहे. शांत व्हा बरं, शांत व्हा. सावरा स्वतःला. मम्मा प्लीज प्लीज रडू नकोस तू. सर, तुम्हाला कसं सांगू, जे दिसतंय ते खरं नाहीये. तुम्ही खूप भोळ्यात. कुंदाताई, पण मी खरंच सांगते,
बजरंग घरी आलाय ना, मला खूप आनंद झालाय अगदी मनापासून. यांना अजून काही आठवत नाहीये हो. पुन्हा ते आठवेल ना. वेळ द्या त्याला, सगळं आठवेल. बजरंगा, अरे आठव, हे बघ, हे आपल्या मालकीण बाई, ही छोटी मालक. आठवलं नाही का तुला? आठव आठव. अरे तुझा अपघात झाला होता, तो काय झालं होतं? काय आठवतंय का तुला? नेमकं काय घडलं होतं? बघ बघ, आठवण बघ. अरे 1.5 वर्ष तू कुठेतरी होतास, कोणतरी तुला आसरा देऊन होतं. काय करत होतास तू? बाबा प्रयत्न करा ना आठवायचा. अरे कसा होतास तू? बघ ना रे, आठवतात. हे बजरंगा, बघ बघ, आठवलं बघ. साहेब तुम्ही काय काळजी करू नका. मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तुम्ही काळजी करू नका. एक ट्रक होता. ट्रक होता. नंबर 116 MH16 MH16 बाबा काय होतं? ठीक आहात ना बाबा? पाणी हवं तुला? त्याला जे पाणी. चल आज चल, या, आज चला, चल चल सावकाश सावकाश. काहीही झालं तरी हा ट्रक कधीच कोणाला सापडणार नाही. राजवीर, एकदा गेलो ना की त्या रत्न पार्किंगच्या त्या कॉन्ट्रॅक्टचं आपण काहीतरी बघूया. म्हणजे काय
काय झालं? हो काय कसला विचार करतोयस तू? ते बजरंग काका जे काही पुटपुटत होते मी त्याचाच विचार करतोय. त्याचं काय म्हणजे त्याचा कसला विचार करतोयस? मग बजरंग काका जो काही नंबर सांगत होते त्या नंबरचा आणि बाबांच्या ऍक्सिडेंटचा काही संबंध असेल का? कम ऑन राजवीर, काय विचार करतोयस तू? त्याचा आणि याचा काय संबंध बेटा? तू तू हे सगळं डोक्यातनं काढून टाक प्लीज प्लीज. नाही मामा, पण तुला काय वाटतं? काय सांगण्याचा प्रयत्न करत असतील बजरंग काका? राजवीर, बजरंगची मनस्थिती बघितलीस ना तू? त्याच्या सहज बोलण्याचा तू तू कसलाही काय अर्थ काढतोयस? तू नको ना स्वतःला त्रास करून घेऊस. हा अरे मी तुला काय विचारणार होते? हा तो भाऊसाहेब कुठे आहे? तो भाऊसाहेब काम असताना तो अवेलेबल नसतो. असा कसा रे तो तुझा बॉडीगार्ड? तो फोन स्विच ऑफ करून ठेवतो कामाच्या वेळेस. चल आज त्याच्या घरी जाऊया आणि त्याला खडसावूया. मम्मा. चल. काय अगं भाऊसाहेबचा मेसेज आलाय. तो म्हणतोय घरी काम असल्यामुळे आज त्याला यायला काही जमणार नाहीये. मग आधी त्याला फोन करून सांगता नाही आलं हे? माझा फोन आउट ऑफ नेटवर्क होता म्हणून मेसेज करावा लागला असं म्हणतोय. राजीव प्लीज तू त्याला जास्त सूट देत जाऊ नकोस. हा तुझा चांगुलपणा ना नडणार आहे तुला कधीतरी. बरं चल चल. उचलेस एक नंबरचा. आबा आबा बरं वाटतंय आता? आई आई बाबांसाठी चहा कर ना, आलं घालून. बाबांना आवडतं तसं. हो करते. माझ्यासाठी मी गोटभर कर. हा हे नुसतं अंग ना दादा असं आंबून गेलंय रे. एवढं जर आमला असेल ना तर तू कर की. आमच्याकडे नको, आमच्याकडे नको, बजरंगासाठी बन. याला चा करायला काय लागतंय दादा? हा पण इथं अरे पोराची काळजी वाटते रे. माझ्या बजरंगाच्या काळजीमुळं माझा पाय हितनं निघणं झालाय. बाबा बजरंगा, अरे काय असं भानर पण इथं तिथं बघायलायस? हा काय झालंय तुला? हा काही आठवतंय का? कुठं होतास? कुठं राहिलास? काय करत होता इतके दिवस? आणि हो अरे मोठे मालक जेव्हा गेले तेव्हा तू काय करत होता? तेव्हा अपघात कसा झाला? मोठ्या मालकांचं सांग की. मोठ्या मालकांचं काय? आत्या आत्या प्लीज. सारखं सारखं पण नको विचारू त्यांना. किती ताण आहे त्यांच्यावर. आता आता कुठं नॉर्मल होत आहेत ते. बोल बोल, तू आता बोलायची तेवढी राहिली होतीस गे. पोराची काळजी वाटली म्हणून बोलले. आता माझ्या भाच्याची बी काळजी करायची नाही वय मी? हा जाऊ दे. इथं ना या घरात मला मानच राहिलेला नाही. कोण मान देत नाही, कोण किंमत देत नाही. आत्या आपण बाहेर जाऊया चल ना. हा तुलाच एकटीला माझी काळजी आहे काय ती? कोणाला काही राहिलेलंच नाही माझं. जातेच कशी मी. थकलेत. अन्नावर केवढा ताण असेल त्याचं ना आतल्यात सगळं सुरू असेल. आबा मगाशी बाबा सारखे नंबर पुटपुटत होते. मला असं वाटतं त्या नंबरचा नक्कीच त्या अपघाताशी काहीतरी संबंध असेल. मी असेल काय सांगावं. काय अवस्था झाली असेल त्याची त्यावेळी. पण 1-1.5 वर्ष त्याला ज्यांनी कोणी आसरा दिला सांभाळलं
देव त्याचं भलं करू. बाबा, मला असं वाटतं बाबांना लवकरच सगळं आठवेल आणि मग आपल्याला समजेल नक्की त्या दिवशी काय झालं होतं. त्या माणसं जीव मिळाले त्याला, सगळं आठवलं त्याला, सगळं काही चांगलं होईल. मी त्या दिवसाची वाट बघते आबा. पण काय? पण आबा, तो नक्की अपघात होता की आणखी काय हे शोधून काढल्याशिवाय मी स्वस्त नाही बसणार.